तर नमस्कार मंडळी, आपण आला आहे निशिगंधाच्या प्लॉटमध्ये आणि तुम्ही बघू शकता मागे आपण एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकला, तो जबरदस्त व्हायरल गेला आणि भरपूर लोकांचे मेसेज आले की हे निशिगंधाची शेती कशी केली जात असते. बघा, हे जबरदस्त व्हेरायटीची शेती आहे. तर आपण आलो आहे सेलूपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावरती रेकी या भागामध्ये, जिथे एका युवा शेतकऱ्यांनी हे निशिगंधाची सक्सेसफुली शेती केली आहे. तुम्ही हा प्लॉट बघत आहे, हार्वेस्टिंगवरती आला आहे. तर आपण त्या शेतकऱ्यासोबत बोलूया आणि ह्या निशिगंधाची शेती ॲक्च्युली कशा प्रकारे केली जाते हे पूर्ण जाणून घेऊया. तर दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं, कुठचे आहे पूर्ण इन्फॉर्मेशन? माझं नाव भूषण मुरलीधरराव शिंदे आहे. ओके. राहणार सेलू आहे. माझी शेती इथे रेकीला आहे. ओके. तर मला एक सांगा की हे निशिगंधाची शेती करण्याचा मागचा हेतू काय? हेतू म्हणजे काही नाही, बस एक थोडं मोटिवेशन म्हणून स्वतःला, म्हणून मी एक न्यू इन्व्हेन्शन म्हणून स्वतःमध्ये इथे बस ट्राय केलेला आहे. ओके. की पारंपरिक पीक घेण्यापेक्षा बेटर आहे की न्यूमध्ये काहीतरी आयडिया घेऊन थोडा इन्कममध्ये थोडा ग्रोथ करावी, बस. बरं. असा हेतू आहे माझा. याची लावण कशी केली जाते? ही लावण अशी साधी ॲज इट इज, जसं आपण बाकी करतो, जे रूट्स लावतो आपण हां. तशाचे पण ते त्यापैकीच आपण अशीच लावण केलेली आहे. सिम्पलमध्ये लावण आहे यांची. कोणी बेडवर पण करतात आणि साध्या याच्यात पण करतात कोणी. ओके. तर याला कोणत्या मंथमध्ये लावा लागते? याला जून किंवा जुलैमध्ये लावल्या जाते आणि 2 महिन्यानंतर याची पूर्णपणे जी पण काही ग्रोथ आहे ती होऊन जाते. ओके. जे फर्स्ट इयर असतात त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा 10 ते 15 kg पर्यंत स्टॉक निघतात. जर सेकंड इयर आलं त्याच्यानंतर थोडी ग्रोथ होऊन त्याची 40 ते 50 kg ची वाढ होतात. थर्ड इयरला हे 3 वर्षाचं पीक आहे. तिसऱ्या इयरमध्ये तुम्हाला कमसे कम मॅक्सिमम 50 ते 80 kg पर्यंत मिळून जातात स्टॉक. ओके. आणि हे जे तुम्ही व्हेरायटी बघून राहिले, जबरदस्त याची क्वालिटी आहे, ते कुठून आणले तुम्ही याचे रूट्स? हे रूट्स आहे पुणेचे, पण ओके. ॲक्च्युली मी घेतलेले आहे माझ्या फ्रेंडकडनं. ओके. त्याने इथे पवनारमध्ये इथे लावले होते, तर त्याच्याकडनं मी हे रूट्स घेतले आहे, पण त्यांनी पुणेवरनं मागवले होते. ओके. तर हे जवळपास किती एकरामध्ये प्लॉट आहे तुमचा? हा 1 एकरमध्ये प्लॉट आहे. ओके. आणि जवळपास याच्यातून आता किती वेळ झाला आहे तुमच्या प्लॉटला, किती वर्ष झाले? आता सडन मॅक्सिमम 1 वर्ष. 1 वर्ष झाले. आणि मला एक सांगा की जूनमध्ये याची लागवड केली जात असते. याच्या रूट्सपासून लागवड केली जाते, बरोबर आहे? Yes. हे याची अशी रूट्स असते, ह्या रूट्सपासूनच याला पूर्ण लावल्या जात असते. बरोबर. ओके. तर आता ओनली फक्त रूट्स असतात. हां. जेव्हा आपण आणतो तेव्हा ते रूट्स याच्यामध्ये जमिनीमध्ये बोवल्या जाते. ओके. आणि मला एक गोष्ट सांगा की आता याची हार्वेस्टिंग कशा प्रकारे केलं जात असते? हार्वेस्टिंगचं याचं असं असते की जर तुम्ही लावल्यानंतर 2 महिन्यानंतर जेव्हा स्टॉक निघतात तेव्हा त्याची जे पण निघायची जे सगळ्यांची जी कॅपॅसिटी असते ते सगळे एका म्हणजे बाहेर येतात. ओके. तर त्यावेळेस तुम्ही ही कळी विकू शकता. ओके. आता माझी थोडं मला पाण्यामुळे मार बसल्यामुळे मी गुच्छामध्ये विकून राहिलो. हं. हा गुच्छा 40 ते 50 कांड्यांचा गुच्छा असतो. हा पण मार्केटला जातो. याचं वेस्ट काहीच जात नाही. ओके. तुम्ही कळी पण विकू शकता आणि हे पण गुच्छा पण विकू शकता. ओके. आणि याच्यातून साधारण इन्कम कशा प्रकारे येते? इन्कम म्हणजे आता असं असते की आपल्याकडे इथनं चालू होऊन जातात ऑगस्टपासनं. ओके. जे आपले सण वगैरे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम 300 ते 1000, 1200 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपयेपर्यंत पण रेट मिळतात. लास्ट टाईम पुणेला 2200 रुपये kg नी स्टॉक गेलेला आहे. आपल्याकडे नागपूर मार्केटला 1200 रुपये होता. ओके. तर काय तुमचं आहे की तुम्हाला ह्या एका एकर प्लॉटमधून एका वर्षातून किती रुपयाचं उत्पन्न होऊ शकते? तसं बघतो म्हटलं तर पहिल्या इयरला आपण ॲप्रॉक्सिमेटली 80 ते 90 हजाराच्या वरती घेऊ शकतो. ओके. आणि सेकंड इयरला तुम्हाला माहीतच आहे ज्या भावानुसार तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही 2 ते 3 लाख मॅक्सिममली तुम्ही पकडू शकता. 2 लाख रुपये, 3 लाख रुपये निघू शकता याच्यामधलं. ओके. तर म्हणजे साधारण तुम्ही वर्षाचं जवळपास 2-3 लाखापर्यंत इथून उत्पन्न आरामात घेऊ शकता. आणि याचा खर्च कसा असतो? खर्च काही नॉर्मल असतो. याला खर्च करायची काही गरज नाही. बस जास्तीत जास्त खत आणि 1-2 फवारे. ज्यावेळेस ते स्टेजला मतलब फ्लॉवरिंग स्टेजला येते तेव्हा तुम्ही त्याला त्याच्या फ्लॉवरिंग स्टेजच्या आधी तुम्ही त्याला खत देऊन त्याच्यानंतर फ्लॉवरिंग स्टेज आल्यानंतर तुम्ही त्याला एक स्प्रे करून त्याचं काम तुम्ही म्हणजे त्याला करू शकता फवारणी, जास्त खर्च न करता. ओके. आणि हा प्लॉट कुठे आहे तुम्ही सांगा, कोणत्या ठिकाणी, ॲड्रेस सांगा या प्लॉटचा. हा प्लॉट येते रेकीमध्ये, सेलूपासून 3 किलोमीटर दूर. ओके. ओके. धन्यवाद. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे निशिगंधाची शेती आहे. खूप जबरदस्त हा प्लॉट आहे आणि हा आपल्या भागामध्ये व्हायला पाहिजे. जर ज्यांना कुणाला ह्या शेतीविषयी प्रॉपर माहिती पाहिजे नसेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा यस. त्यांना या शेतीचा आणि ह्या शेतकऱ्याचा नंबर त्यांच्या मॅसेजला येऊन जाईल. धन्यवाद.